जनसंवाद रॅलीच्या निमित्ताने ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी सारा महाराष्ट्र आतुरलेला आहे आणि ज्यांच्या महाराष्ट्रव्यापी अर्थसंकल्पाने संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं, असे आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल्लभाई पटेल, राज्याचे नेते, अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री नामदार छगनजी भुजबळ साहेब, सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजयजी मुंडे, नरहरजी झिरवाळ, बाबा सिद्दीकी, नामदार अनिल भाईदास पाटील, बाबा आतराम, संजयजी बनसोड, नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई साखणकर, कालच्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळवलं ते आमदार शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, सर्व सन्माननीय आमदार, सर्व सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने या रॅलीसाठी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 14 जुलैचा दिवस, तसा आषाढीचा दिवस, आषाढीची वाढी सुद्धा जवळ आलेलीच आहे 17 तारखेला. अशा वेळेला वरुणराजाचं आगमन बारामतीच्या परिसरामध्ये या ठिकाणी झालं. पण वरुणराजाचं आगमन बारामतीच्या परिसरामध्ये एक सुखद असा अनुभव आहे. या ठिकाणी आपण सारेजण प्रचंड संख्येने आलेला आहात, आजूबाजूला सुद्धा आहात. पण वरुणराजाने स्वागत करत कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अभूतपूर्व यश मिळवलंय, त्या यशाचं स्वागत करण्यासाठी सुद्धा वरुणराजा या ठिकाणी आला. असंच मी निसर्गाचं वर्णन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करतोय. राज्याच्या गेल्या 60-62 वर्षाच्या इतिहासात एक अभूतपूर्व असा अर्थसंकल्प महायुतीच्या माध्यमातून अजितदादांनी मांडला. त्यांच्या राजकीय आयुष्यातला, राजकीय कारकिर्दीतला हा 10वा अर्थसंकल्प आहे. राज्यभरातील जनतेचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं होतं. येईल जरा 5 मिनिट आपण थोडेसं थांबा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.